लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागाची सुरुवात होते जीवा आणि नंदिनीपासून. तर आता इथे जीवा नंदिनीला म्हणतो की म्हणजे ते पत्र वाचून तू डिवोर्स पेपरवर सह्या केलेस. ते पत्र तू का वाचलंस? का वाचलंस म्हणजे? असं म्हणते नंदिनी. कारण ते पत्र तुझ्यासाठी नव्हतं. ते का? असं म्हणतो आता जीवा. ते पत्र का काय? असं म्हणते आता नंदिनी. अच्छा. म्हणजे आता सावरण घेण्यासाठी तुम्ही कारण देताय की ते पत्र माझ्यासाठी नव्हतं म्हणून, असं म्हणते नंदिनी. ते पत्र माझ्यासाठी नव्हतं तर मग कुणासाठी होतं असं म्हणते नंदिनी. बोला असं म्हणते ती. ते काव्यासाठी होतं नंदिनी. आणि माझी सिच्युएशन आता अशी आहे ना, तर मी आता तिचं नाव सुद्धा तुझ्यासमोर नाही घेऊ शकत. चांगलाच चक्रव्यूहात अडकलायस तो जीवा. खरंही सांगू शकत नाहीस आणि खोटंही नाही बोलू शकत. म्हणजे चुकीचं पत्र वाचून नंदिनीने डिवोर्स पेपर्स दिलेत तुला. म्हणजे तिलाही डिवोर्स नको आहे असं म्हणतो आता जीवा मनातल्या मनात. मला डिवोर्स नकोच होता जीवा. मी लग्नावर प्रेमावर विश्वास ठेवणारी मुलगी होते. कायम हसणारी आनंदी राहणारी. माझ्या आनंद निवासमधल्या काही मुली तर मला त्यांचे इन्स्पिरेशन समजायचे. पण आता मी सगळ्यात मोठी लुजर वाटायला लागली आहे मला. न हसणारी आत्मविश्वास गमावलेली मुलगी. शेवटचं मी कधी हसले मला आठवत सुद्धा नाही असं म्हणते आता नंदिनी. माझ्यातला आनंद तुमच्यामुळे हरवलाय जीवा. माझ्यातली जादूच नाहीशी झाली तुमच्यामुळे. तुमच्या मागे फिरून फिरून मी माझ्यातली नंदिनी हरवून बसले. माझ्यातलं हसू हरवून बसले. आणि ह्यासाठी मी तुम्हाला कधीही माफ करणार नाही असं म्हणते नंदिनी. तर आता नंदिनी निघून जाते तिथून. तर आता पार्थ आपल्या खोलीत येतो. तर आता तिथे काव्या झोपलेली असते. तर आता पार्थ तिच्याकडे बघतच असतो. आणि आता छान बॅकग्राऊंड लावलेलं असतं रोमॅन्टिक. आणि आता तो टक लावून बघत असतो काव्याकडे. तर आता पार्थला आठवतं काव्याने त्याच्यासाठी काय काय केलेलं असतं. त्याला मनवण्यासाठी कसं त्याचं सगळं सामान लावून ठेवलेलं असतं. कसं त्याच्यासाठी खास सिनेमन कॉफी ऑर्डर केलेली असते. खास तुझ्यासाठी स्पेशल बायकोने बेत केलेला आहे असं म्हणतो आता विक्रम. तर कसं त्याला गाडीतून घेऊन गेलेले असते रिक्षामधनं वगैरे ते सगळं आठवतं त्याला. तर आता कसं काव्याने तिच्यासाठी डबा आणलेला असतो. सगळे आता त्याला क्षण आठवतात जिथे जिथे काव्याने तिच्यासाठी एफर्ट्स घेतलेले असतात ते. तर आता काव्या तिच्याकडेच टकलावून बघत असतो. तर आता पार्थ फूक मारतो काव्याच्या तोंडावर. झोपेत किती भोळी दिसते ही पिस्कारलेली मांजर असं म्हणतो आता पार्थ. तर तेवढ्यातच काव्याचा हात हलतो. ऐकलं की काय असं म्हणतो आता पार्थ. तर परत झोपते काव्या. तो बघायला लागतो तिच्याकडे पण ती झोपलेली असते. ऐकलं असतं तर आतापर्यंत वस्कन अंगावर आली असते असं म्हणतो आता पार्थ. आणि आता तो हसत असतो तिच्याकडे बघून. काव्या वैतागून कोर्टाची पार्टी चढलोय आपण. पण आता मला असं वाटतंय शहाण्या माणसाने कोर्टाची नाही मैत्रीची पायरी चढावी. आणि ती पायरी मी चढायला तयार आहे असं म्हणतो आता पार्थ. तेही तुमचा हात पकडून. तर आता वीज कडकडते तेवढ्यातच काव्या त्याचा हात पकडते. तर आता पार्थ खूप खुश होतो. कौल मिळाला. आता मी आपल्या लग्नाला जिंकून दाखवणार असं म्हणतो आता पार्थ. देवा मला माझ्या आणि काव्याच्या लग्नाला एक सेकंड चान्स द्यायचा आहे असं म्हणतो आता पार्थ. तेवढ्यातच आता विजा कडकडतात. आणि आता पार्थ खूप खुश होतो. आणि आता तो पार्थ काव्याचा हात पकडून बसलेला असतो. तर आता जीवा मात्र आपल्या खोलीतून बाहेर येतो जिन्यावरून. ते पत्र माझ्यासाठी नव्हतं तर मग कुणासाठी होतं असं विचारलेले असते ना नंदिनी. तर जीवा उत्तर दिलेलं नसतो. तर आता नंदिनी म्हणते माझा आनंद तुझ्यामुळे हरवलाय. माझ्यातली जादूच नाहीशी झाली तुमच्यामुळे. तुमच्या मागे फिरून फिरून मी माझ्यातली नंदिनी हरवून बसले. माझा हसू हरवून बसले असं म्हणते नंदिनी. आणि यासाठी मी तुम्हाला कधीही माफ करणार नाही असं म्हटलेली असते ना नंदिनी. हे सगळं आता जीवाला आठवतं आणि आता तो पायऱ्यांवर बसवून त्याचा विचार करत असतो. किती हट केलंय मी नंदिनीला. काय करू म्हणजे ही चूक सुधारेल. काय करू म्हणजे हे कोडं सुटेल. अरे भावा असं म्हणून आता जीवाला त्याचंच कॅरेक्टर दिसतं. मी सांगतो ना तुला भावा तू जीवा आहे आणि आपण तुझ्या जखमेवरची दवा आहे. तुला असा देवदासासारखं बसलेला बघितला मी आणि म्हणून मी आलो. बोल 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 मॅटर काय तो बोल असं म्हणत होता जीवाचा कॅरेक्टर. माती खाल्ली असं म्हणत होता जीवा. ह्यात काय नवीन काय भावा असं म्हणून तो हसायला लागतो होता. मस्करी करू नकोस रे असं म्हणत होता जीवा. नंदिनीचा हसू पुसला गेलाय कायमचा माझ्यामुळे असं म्हणत होता जीवा. काय करू मी आता असं म्हणत होतो. अरे सिंपल असता रे. पोरींना खुश करायला काय लागतो. सिनेमा शॉपिंग आणि सोनं चांदी काय असं म्हणतो आता जीवाचं कॅरेक्टर. तू नंदिनीला ओळखत नाहीस. या सगळ्या गोष्टी तिच्यासाठी मटेरियलिस्टिक आहेत असं म्हणत होता जीवा. तिला नाही मिळणार आनंद आणि कशाने मिळेल हेही माहीत नाही. अरे भावा तुझ्या प्रश्नाचं उत्तर तुझ्या प्रश्नातच आहे असं म्हणत होता तो त्याचा कॅरेक्टर. तर आता जीवा म्हणतो मला सांग तिचा हसू कोणी उडवला. मी असं म्हणत होता जीवा. आता तू तिचा हसू परत तूच आण असं म्हणतो होता तिचा कॅरेक्टर. हो पण नेमकं काय करू असं म्हणत होता जीवा. माती खाताना विचारला होता तसं म्हणतो त्याचा कॅरेक्टर. माती कशी खाऊ म्हणून.
असं म्हणत होतो. तू माझ्या जखमेवरची दवा आहेस ना, की नंदिनी आहेस असं म्हणत होता जीवा. कारण ती सुद्धा अशीच टोमणे मारते असं म्हणत होता जीवा. ती टोमणा मारते ह्याचा विचार करत बसण्यापेक्षा ती टोमणा का मारते ह्याचा विचार करणं किती त्रास देणार त्या गरीब गायला असं म्हणत होता जीवाचं कॅरेक्टर. हे बाबा हे मित्रा असं म्हणत होता जीवा. ती गरीब काय वगैरे नाही आहे कळलं असं म्हणत होता जीवा. मी चांगलंच ओळखतो तिला असं म्हणतो जीवा. हां तू तिला जर चांगला ओळखत असलास ना तर एवढा मॅटर झालाच नसता भेंडी असं म्हणत होता तो रिक्षावाल्यासारखा कॅरेक्टर. मी काय केलं असं म्हणत होता जीवा. तू काय केलं नाहीस हेच तर मेन लफडा आहे असं म्हणत होतो रिक्षावाला. ती तुझ्याबद्दल काय विचार करते, तिला तुझ्याकडून काय पाहिजे, तू काय केला म्हणजे ती खुश होईल ह्याचा कधी विचार केला का असं म्हणत होता जीवाचा कॅरेक्टर. अरे एहसान केल्यासारखं तिच्याशी लग्न केला. ती बोलली होती तुला की माझ्यासोबत लग्न कर. अरे ती आपली गरीब काय तुझा हार्ट जिंकायला बघत होती आणि तू काय केला तिचा हार्ट ब्रेक केला असं म्हणतो होता जीवाचा कॅरेक्टर. तुझं काय चाललं आहे असं म्हणतो होता जीवा. आत्ता जस्ट काही वेळापूर्वी या गोष्टी मी कबूल केल्या आहेत ना तरीसुद्धा तू मला ऐकवतोयस असं म्हणतो होता जीवा. इरिटेट करू नकोस रे सोल्युशन दे असं म्हणतो होता जीवा. झाला चिडलास असं म्हणतो होता जीवाचा कॅरेक्टर. हे बघ तुला जर नंदिनीला परत जिंकायचं असेल तिचा हात जिंकायचा असेल तर डोकं गरमून चालणार नाही अगोदरच मी सांगतो तुला. हे बघ तुला तिचा हार्ट जिंकायचा आहे. आतापर्यंत तिने जर तुला जसं सहन केलं आहे ना तू तसं तिला सहन कर. तिच्या तोंडाचा भुगा झाला असता तर त्याची हवा तू काढायची. तू आता लग्नाआधीचा जीवा बनायचा कळलं का असं म्हणतो होता तो रिक्षावाला. त्या जीवाला मी कधीच विसरलो असं म्हणत होता जीवा. तोच तर लफडा आहे ना असं म्हणत होता तो त्याचा रिक्षावाला कॅरेक्टर. हे बघ ती नंदिनी तुला सोडून जाण्याआधी त्या जीवाचा हात धर असं म्हणतो रिक्षावाला. आणि ती कशी हसल तुझ्यामुळे ती कशी खुश होईल ह्याचा विचार कर. काय आहे ना सध्या तुझा मीटर डाऊन आहे त्याला जरा वर कर कळलं काय. जमेल ना मला असं म्हणतो आता जीवा. आपण आहे ना या जीवाला हा जीवा भाई हेल्प करणार तो फक्त हो पुढं आपण आहे मांग असं म्हणतो आता त्याचा रिक्षावाला कॅरेक्टर. तर जीवा म्हणतो ठीक आहे मग तू बघच आता बघ आता मी काय करतो मी दाखवतोच तुला. हे बाबा तुझा स्क्रू जरा ढिला आहे का काय असं म्हणतो होता जीवा. तुला बोलला ना मी की फक्त देखावा करू नकोस रे. तिला बरं वाटेल असं नाही तर खरं वाटेल असं वाग असं म्हणतो होता जीवाचा कॅरेक्टर. तिला जे काही करशील ना ते मनापासून. हे बघ जे तिथं हरवतं ना तिथे सापडतं. तिचा हसू तुझ्यामुळे खरं झालंय ना तर ते तुझ्याजवळच सापडेल. फक्त मनात पासून कर. डिवोर्सची मुदत फक्त 6 महिन्यांचीच आहे. पटापट गोष्टी हलव असं म्हणतो त्याचा कॅरेक्टर. एकदा का तुझ्यामुळे हसू परत आला तर झालं मग. कारण तुमचं लग्न टिकवणार टिको तिच्या चेहऱ्याचं हसू मात्र परत आलं पाहिजे. आणि एकदा ते का परत आलं तर भावा सोनी नंदिनी परत आली असं म्हणतो होता जीवाचा कॅरेक्टर. जे काय करशील भावा ते मनापासून कर. कारण नंदिनी तुझा लाईफ जॅकेट आहे असं म्हणतो तो त्याचा कॅरेक्टर. 1 मिनिट असं म्हणतो होता जीवा. हे बघ हे तुला कसं माहीत. कारण हे तर मी पत्रात लिहिलं होतं. कारण भावा आपण तुझा आतला आवाज आहे असं म्हणतो होता जीवाचा कॅरेक्टर. गरज पडेल तेव्हा आवाज दे आपण हजर होणार. ऑल द बेस्ट तुला असं म्हणतो होता त्याचं कॅरेक्टर. हे ऑल द बेस्टच असतं रे असं म्हणतो जीवा. हे वाण्या स्वतःच्या चुका सुधार माझ्या सुधारतायत जातो म्हणून जातो होता तो तिथून. तर जीवा म्हणतो हे हो जीवा आता हार मानू नकोस. काही करून नंदिनीचा आधीचा हसू परत घेऊन ये. आजपासून तुझं हेच टार्गेट आहे. चकाचक बाई तू आता बघत राहा. अपचारेवाला आधीची नंदिनी आणि तिचा आधीचा हसू परत घेऊन येणार असं म्हणत होता जीवा. तर आता इथे पार्थ काव्याकडे बघत थांबलेला असतो आणि आता फ्रेंडशिप बँड तिचा जो तिने दिलेला असतो ना तो तिला बांधतो आता पार्थ. तर आता पार्थ बघतच असतो काव्याकडे प्रेमाने खूप टक लावून. हॅपी फ्रेंडशिप डे काव्या असं म्हणतो आता पार्थ तिला. काउन्सिलर म्हणजे पिहूसाठी तुला काउन्सिलरला बोलावंसं वाटतंय असं म्हणते आता माळिनी. मी फक्त बोलली आहे कन्फर्मेशन नाही दिलं अजून असं म्हणते आता नंदिनी. मी म्हटलं एकदा तुमच्याशी बोलूया. तुमची काय हरकत नाही आहे ना असं म्हणते नंदिनी. नाही हरकत काहीच नाही अगं असं म्हणते माळिनी. मी पण बघतेच आता लेकरू बिचार कुणाशी बोलतही नाही आहे असं सगळं मनात ठेवतंय आणि आपण आणखी प्रश्न विचारले ना तर आणखी ती बुजून जाईल. त्यापेक्षा बरोबर आहे तुझं तू बोलाव काउन्सिलरला असं म्हणते आता माळिनी. बोलू ना ठीक आहे असं म्हणते नंदिनी. मी मग आजच बोलवते असं म्हणते नंदिनी. हो चालेल असं म्हणते माळिनी. नंदिनी मला खरंच कौतुक वाटतं ग तुझं. म्हणजे तू प्रॉब्लेम्सवर नुसतं चर्चा करत बसत नाहीस तर तू तोडगा काढतेस त्याच्यावर असं म्हणते माळिनी. हा तोडगा मी नाही जीवाने काढलाय असं म्हणते आता नंदिनी. नवऱ्याचं कौतुक व्हावं म्हणून जीवाचं नाव घेतलंस ना असं म्हणते माळिनी. आई आज काय बेत करूया असं म्हणते आता नंदिनी. श्रीखंडपुरी म्हणजे आज श्रावणातला मला
जरा नैवेद्य दाखवायचा आणि म्हटलं श्रीखंड पुरी. मग सगळ्यांना म्हटलं श्रीखंड पुरीच करूया. श्रीखंड झालंय माझं, पुऱ्या तू करणार आहेस असं म्हणते मानिनी. हो असं म्हणते आता नंदिनी. ती एकटी का करेल असं म्हणत होता जीवा. शेअरिंग इज केअरिंग ना असं म्हणत होता जीवा. हो का असं म्हणत होता मानिनी. जाणार होतो पण पुऱ्याबद्दल ऐकलं आणि म्हटलं आता पुरे घरीच थांबूया. नंदिनीला पुरे करायला हेल्प करीन. अरे वा असं म्हणते आता मानिनी. तुम्ही पुऱ्या करणार असं म्हणते आता नंदिनी. हे हसू नकोस हा त्याला. माझी सासू वरून टोमणे मारेल तुला असं म्हणते आता मानिनी. अगं ह्याच्या आजीने याला खूप गोष्टी शिकून ठेवल्या आहेत. त्याच्या आजीला ना स्वतःला चाट करायला खूप आवडायचं. त्यामुळे पाणीपुरी भेळपुरी हे सगळं जीवाला येतं. शिवाय नानकटाई पुऱ्या यात तर जीवाचा हातखंडा आहे बरं का असं म्हणते मानिनी. आजीच्या तालमीतला तयार झालेत साहेब. कमाल आहे असं म्हणते नंदिनी. मला याबद्दल काहीच माहित नव्हतं असं म्हणते नंदिनी. अरे आपने हमी पहचाना का हम वो चीज आहे. चल चल असं म्हणते मानिनी. चल 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 बाहेर जाऊन कर आणि आम्ही दोघं करतो हां असं म्हणते होता मानिनी. हे बघ तुम्हाला हसवण्यासाठी जरा गंमत केली मी. तू बाहेर जा असं म्हणतो आता जीवा. तू बाहेर जा असं म्हणतो तिला. तू बाहेर जा आणि आराम कर असं म्हणायचं आहे मला आई. असं काय करतेस मला काळजी आहे तुझी असं म्हणतो जीवा. असं म्हणते आता मानिनी. देशमुख असं म्हणून जोरात ओरडते आता काव्य. तर आता पार्थ येतो दाढीला शेविंग क्रीम लावून घेऊन. नंतर सांगते पण काय काय अवतार आहे असं म्हणते आता काव्य. अहो किती जोरात ओरडला तुम्ही. 2-4 हार्टबीट स्किप झाले माझे असं म्हणतो आता पार्थ. झालं सांग ते सोडा. साफ तर तुम्हाला मी करणार आहे असं म्हणते आता काव्य. काल रात्री झोपेत तुम्ही मला गैरफायदा घेतलात असं म्हणते आता काव्य. हो काय काय गैरफायदा घेतलात मी असं म्हणतो आता पार्थ. काय का बोलताय हे काय आहे असं म्हणते आता काव्य. तो फ्रेंडशिप बँड दाखवून. तुमचे स्पेक्स फुटलेत ना. फ्रेंडशिप बँड आहे. काल रात्री मी बांधलाय असं म्हणतो आता पार्थ. मी झोपेत असताना तुम्ही माझ्या हाताला फ्रेंडशिप बँड का बांधला हो असं म्हणते आता काव्य. माझी आई म्हणते की माझं मांजर झोपलेलं असताना त्याच्या डोक्यात घंटा बांधावी. तुम्ही असं म्हणते आता काव्या. काल मी बांधत होते तुमच्या हातात फ्रेंडशिप बँड तर मग मला का नकार दिला आणि आता तुम्ही कशाला मग माझ्या हाताला बांधला फ्रेंडशिप बँड असं म्हणते आता काव्या. काल तुम्ही दिवसभर मला जो फ्रेंडशिप बँड बांधा बांधा म्हणत होता तो घरच्यांना दाखवण्यासाठी. पण हा जो मी फ्रेंडशिप बँड बांधलाय तो मनापासून बांधलाय असं म्हणतो आता पार्थ. तर आता काव्य इमोशनल होते. हे बघा घरच्यांची समाधानासाठी पण खोटा भातुकलीचा खेळ खेळतोय पण त्यात काहीतरी खरं असावं म्हणून हा फ्रेंडशिप बँड बांधलाय असं म्हणतो आता पार्थ. लग्नानंतर होईलच प्रेम असं मला वाटलं होतं पण प्रेम आपल्यात नाही झालं. निदान लग्नानंतर होईलच मैत्री असं म्हणून मैत्री तरी खरी राहील ना असं म्हणतो आता पार्थ. मी माझ्याकडून मैत्रीचा हात पुढे केलाय. तुम्हाला नाही वाटलं तर जसा संसार नाकारलाय तसा मैत्रीचा हात ही नाकार. हा बँड काढून ठेवा आणि समजून घ्या असं म्हणत होता पार्थ. भाई कसली गोल झाली बघ चपाती. किती दिवसांनी करतोय पण हातची कला नाही केली माझी असं म्हणत होता जीवा. मग करता काय पोळी भाजी केंद्रात काम असं म्हणते आता नंदिनी. करतो ना असं म्हणत होता जीवा. पण सोबतीला तू असायला हवीस असं म्हणत होता जीवा. ही कंडिशन असेल. धोंडा एकदा पायावर मारून घेतला तेवढा पुरे आहे असं म्हणते आता नंदिनी. काय म्हणालीस असं म्हणत होता जीवा. चुकलंच माझा. सरळ दगड मारायला हवं होतं असं म्हणते आता नंदिनी. तर आता इथे पार्थ म्हणतो आणि हो हा बँड आज एक दिवस जरी तुम्ही कॅरी केलात तर मी समजून जाईन की तुम्ही माझी मैत्री एक्सेप्ट केली आहे असं म्हणत होता पार्थ. मित्र म्हणवता ना स्वतःला. मग मित्रासारखं कर्तव्य पार पाडलं असतं एखाद्याने. मी अभ्यासात बिझी आहे माहिती आहे ना. मग एखाद्याने माझं तुटलेला रिडिंग स्पेक्स दुरुस्त केले असते पण तर बघते तर काय रिडिंग स्पेक्स जे छान असतात म्हणजे दुरुस्त करून ठेवलेले असतात तिथे. तर आता ती रिडिंग स्पेक्स घेते. तर आजचा एपिसोड इथे संपतो. जर बघा तर रिकॅपमध्ये काय आहे ते. तर आता इथे जीवा पुऱ्या बनवत असतो तर नंदिनीला खूप घाम येत असतो. तर आता जीवा म्हणतो ये इकडे घाम बसतो तुझा. तर ती म्हणते नको अजिबात. तर तो म्हणतो इकडे ये. तुला टचही न करता तुझा घामही जाईल आणि तुला बरंही वाटेल असं म्हणतो तो. आणि आता तो तिला फ्रीजच्या समोर घेऊन जातो आणि फ्रीज उघडतो आता. तर आता नंदिनी खूप हसते बघून. आपल्या पिहूला वेडं ठरवण्यासाठी ती नंदिनी आज घरात काउन्सिलर घेऊन येते असं म्हणते आता रम्या मंजूला. तर आता मंजू मानेला म्हणते की तुझी सून तिची हात विसरली आहे मला न सांगता. तर आता पुरं घर गोळा झालं असतं मंजूच्या आवाजाने. मला न सांगता काउन्सिलरला बोलवलं असं म्हणते आता मंजू. गप्प बसा असं म्हणते काव्या. मला सांगा काउन्सिलर बद्दल तुम्हाला चुकीची माहिती कोणी दिली असं म्हणते आता नंदिनी. तर आता मंजू बघते रम्याकडे. तर आजचा एपिसोड इथे संपतो प्रेक्षक आणि रिकॅप सुद्धा. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.